घरीच डोस दिला. माझ्या ह्या हाताला सिरिंज लावली होती बघा, अजून पण थोडाफार काळा डाग दिसतोय तिथे. आणि आज ती काढलेली, म्हणजे आज कोणता वार आहे? मंगळवारी काढली. आणि हा मग दिसेल, कारण गुरुवारपासून ते मंगळवारपर्यंत दिवस आमचा पूर्ण बेडवर झोपून गेलेला आहे, त्याचाही माझाही. हॅलो, नमस्कार. तर बरेच दिवस झाले आपले ब्लॉग येत नव्हते. ते कशामुळे येत नव्हते तर माझी देखील तब्येत बरोबर नव्हती, आजची देखील तब्येत बरोबर नव्हती, याच्यामुळे आपले ब्लॉग हे काही दिवस झाले येत नव्हते. तर झालं असं की शुक्रवारी मी ऑफिसला गेले. तिथून आल्यानंतर आजला अचानक ताप आली. अगोदर सुरुवातीला त्याला थोडीफार ताप येत होती, मग नंतर थोडी जास्त आली म्हणून आम्ही हॉस्पिटलला नेला. तिथून नेल्याच्या नंतर डॉक्टर काय म्हणले, उद्यापासून याला ॲडमिट करावं लागेल, म्हणजे सिरिंज लावावं लागेल, त्याच्या हाताला सुई लावावं लागेल. मग 2-3 दिवस तर काहीच करता येणार नव्हतं. मग गुरुवारी आम्ही त्याला लाईन लावलं. गुरुवारी तिथंच एक डोस दिला. तिथून आल्यानंतर भैयाने घरी दिला. आणि खरंच ना, खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये मेडिकल फील्डचं कोणीतरी असणं हे खूप जास्त गरजेचं असतं. कारण तर कसं, आपल्याला जास्त मेडिकल विषयी माहीत नसते. अभ्यास नाही. आणि 2-3 दिवस त्याला बरं वाटल्यानंतर मग लगेच माझा नंबर लागला. कारण गुरुवारी दिवसभर त्याच्यासोबत राहिले. नंतर काय झालं, गुरुवारी थोडंसं मला अशक्तपणा जाणवला की दिवसभरात त्याच्यासोबत राहिलं ना. आणि कसं कामाची सवय, घरी आवरायचं, ऑफिसला जायचं, तिथून यायचं, परत आवरायचं. तर त्या ह्याच्यामध्ये मग कुठंतरी कामाकडे दुर्लक्ष झालं आणि तब्येत बिघडली. अशी बिघडली म्हणजे गुरुवारी त्याच्यापाशी दिवसभर राहिले. शुक्रवारी मलाच ताप आली. शुक्रवारी मग मी हॉस्पिटलला गेले आणि शुक्रवारी मेडिसिन वगैरे घेतली. म्हणजे आणि अशक्तपणा येत होता म्हणून भैयाने एक सिरिंज घरीच लावली. आणि त्याच्यानंतर मग सिरिंज लावल्यानं थोडंफार बरं वाटलं. आणि मग नंतर शनिवारी काय झालं, शनिवारचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. मी एका बड्डेला गेले होते शनिवारी त्या बड्डेला गेले. तिथून यायला रात्री आम्हाला उशीर झाला आणि खूप पाऊस आला. आणि त्याच्यानंतर पाऊस आल्यानंतर भिजलो आम्ही. आद्विक तर नाही भिजला, कारण थोडाफारच पाऊस होता. मग अगोदर सर्दी झालेली, नाकामध्ये पाणी गेल्यानंतर एकदम नाक ब्लॉक झालं. शनिवारी रात्रभर झोप वगैरे काहीच नाही. मग रविवारी काय केलं, परत भैयाने काय केलं, घरी ताप कर ना, तू तुझा अभ्यास कर. हा, ड्रॉइंग बनवतोय तू? काय करतोय मग? आहे ना ड्रॉइंग बुक, ड्रॉइंगच करतोय ना. कर. तर मग रविवारी दिवसभर घरीच डोस दिला. माझ्या ह्या हाताला सिरिंज लावली होती बघा, अजून पण थोडाफार काळा डाग दिसतोय तिथे. आणि आज ती काढलेली, म्हणजे आज कोणता वार आहे? मंगळवारी काढली. आणि हा मंगळवारी रात्रीपर्यंत हा व्हिडिओ म्हणजे पोस्ट होईल, तुम्हाला मंगळवारी दिसेल. कारण गुरुवारपासून ते मंगळवारपर्यंत दिवस आमचा पूर्ण बेडवर झोपून गेलेला आहे, त्याचाही माझाही. कारण ते गुरुवार, शुक्रवार, शनिवारपर्यंत झोपलेला होता. परत त्याला सोमवारी पण चेकअपला केलं, त्याचा CBC करून घेतला. माझा CBC त्याचं काय झालेलं होतं, त्याच्या झालेलं त्या पेशा पण कमी झाल्या आणि WBC पण कमी झाला. माझा WBC कमी झाला आणि इन्फेक्शन खूप जास्त झालं मला. आता कशाचं इन्फेक्शन झालं एवढं तर काय येत नाही, कारण इन्फेक्शन वाढलं, गळ्याला त्रास झाला, परत नाकाला त्रास झाला. यामुळं जास्त लवकर अशक्तपणा आला. त्याच्यामुळं ह्या दिवसामध्ये शक्यतो पाऊस असेल तर कुठं जाऊच नका फिरायला. आणि गेलं तरी कारमध्ये जायचं, 2 व्हीलरवर जायचंच नाही. कारण एवढे वाईट परिणाम आहेत याचे, भयानक वाईट परिणाम आहेत. आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आम्ही उन्हाळ्यामध्ये बघितलं होतं. मी उन्हाळ्याच्या मार्च महिन्यापासून ज्यांनी माझे कोणी व्हिडिओ बघितले होते ना, तर त्यांनी बघितलेलं होतं पूर्ण आम्ही झाडं वगैरे कशी लावलेली आहेत घरी. तर आता पाऊस पडत आहे तर
त्याच्या तर आम्ही काय केलं, शेत केलं आहे का. चल तू शेत दाखव आपलं. काय करायला अद्विक, कशी करतात, कलर कुठे आहेत, कलर्स कुठे आहेत, दे ना मग त्याच्यावरून दे ना. काय पेंट करतोय ती, काय आहे? नाही नाही, हे काय, हे वाला दीदी म्हणा, दीदीची पेंट करतो ना. दीदीचा काय फ्रॉकचा कलर कोणता आहे? हो का. तुला सुई कुठे लावली होती, दाखव बरं पिल्लू हाताला, दाखव, असा हात कर बघा. 2-3 ठिकाणी लावल्या होत्या, म्हणजे सापडत नव्हती ना त्याच्यामुळे, आणि त्याला खूप असं जास्त परेशान केलं. आणि आता 2 दिवस झाले, थोडंसं त्याला बरं वाटते. हे अंजीर झाड आहे. अंजीर घ्यायला म्हणजे हेच झाड जेव्हा आणलं होतं ना, तर एकदमच म्हणजे ते आणल्या थोडंसं सुकून गेलं, मग ते वाळूनच गेलं. मग आम्ही त्याची अपेक्षा सोडून दिलेली होती की येईल म्हणेन ते. पालकाचं नाही, हे वालं, हे कशाचं झाड आहे? ऑरेंज आहे? नाही, अंजीरचं. कोणतं, कशाचं? नाही 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 नाही, पिकला नाही बेटा, अजून नाही तोडायचा, पिकला नाही. झाड तुटत असतं. हे कशाचं आहे, हे कशाचं आहे? आंबा. याला हे कसं लहान वयातच याला जास्त आंबे येणार आहेत म्हणून ते आणलेलं आहे. तर इकडं घराच्या मागच्या साईडला थोडीशी जागा आहे, त्याच्यामध्ये आम्ही बघा ऊस लावलाय थोडासा. अजून काय काय लावलं आपण शेतात, अजून काय काय लावलं? मस्त छोटस आमचं शेत आहे. आजवी इकडे बघ, अजू ही पालक. कसं असतं शहरच्या ठिकाणी थोडाफार आपला घरचा भाजीपाला असला म्हणजे खूप चांगली गोष्ट असते, कारण भाजीपाला सगळ्यांच्याच गरजेनुसार लागतो. तर ही आंबाड्याची भाजी आहे, हे एवढा आलेला दाट पालक आहे, हा पण पालकच आहे. हे मस्त असं वांग्याचं झाड आहे, त्याला खूप वांगे येतील. हाईट तर बरीचशी झाली आमच्या इथं. सुरुवातीला जे वांग्याची झाडे होती ना, त्याची हाईट जास्त नव्हती, मग वांगे जास्त होते. आणि इकडे थोडेसे केळीचे पण झाडं लावलेली आहेत बघा. हे केळी लावलेली आहे, ज्वारी. ते काय आमच्या घरची माऊ आली, गेली ती. चल पाऊस आला. तसं शेत असं करावं म्हणून केलं पाहिजे असं काही नाहीये. आपली आवड जपण्यासाठी याच्यासाठी शेत केलं पाहिजे. आणि आता थोडा थोडा पाऊस येतोय.
वाजवला रे दरवाजा. तर आता दिवसभराची सगळी कामं झालेली आहेत, म्हणजे तसंच पापडाची पॅकिंग पण केलेली आहे आणि शेतामध्ये काय काय लावलंय हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर केलंय. आणि आमच्या घरामध्ये तर भरपूर जण राहतात. आमच्या घरामध्ये आम्ही 6 जण राहतो. आदित्य पप्पा, मी, आम्ही 3, भैया, आई आणि पप्पा असे 3 जण. 6 जणांची जेवणामध्ये ही काही असं खास नव्हतं. बघा याला कसं रडू येते, कसं रडू येते याला, कशामुळे रडू येते तुला? नाही नव्हते पप्पानं. तू सांग म्हणा माझे पप्पा मला बाहेर नेत नाहीत. सांग ना. आम्ही बाहेर गेलो गाडी आणतायत बेटा, काहीच नाही. ते आणली गाडी, आणली मग ना आणली. अंकलच्या गाडीची चाबी उचल. याचं काय चाललेलं आहे, गाड्या घरात आणणं चाललेलं आहे आता. म्हणजे तरीही जास्त टाइम झालेला नाहीये, लवकरच गाड्या आणतात कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस येत आहे आणि आता आद्विकला मेडिसिन वगैरे द्यायचं होतं, त्याच्यामुळं आता आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी चांगला वाटत असला तर नक्की मला सपोर्ट करा. मी यूट्यूब चॅनल हे कशासाठी खोललेलं आहे की म्हणजे मी जे काही करते तेच एक माझ्याकडं पण राहिलेलं पाहिजे, शूट केलेलं. आणि आपण आतापर्यंत काय करतो आणि आपल्यामध्ये नंतर अजून काय काय बदल होतात याच्यासाठीच मी यूट्यूब चॅनल खोललेलं आहे. इकडे डान्स करणं चाललेलं आहे दोघांचा. तर असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. सकाळचा स्वयंपाक वगैरे तर मी काही शेअर केलं नाही, दुपारपासूनच व्हिडिओ केला होता कारण मला दुपारी 12 वाजेपर्यंत माझ्या हाताला सुईच लावलेली होती. म्हणजे माझ्या पेशी वाढल्यात, आद्विकच्या कमी झाल्या होत्या, असं काहीतरी आमचं झालेलं होतं. त्याच्यामुळं मग सगळं म्हणजे व्हिडिओ पण थोडाफार कमी जास्त झालेला आहे. तर ह्याच्यासाठी एवढं भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि नक्कीच पेजला फॉलो करायला विसरू नका. माझ्या इंस्टाग्राम आयडीवर पण इंस्टाग्राम पण मी व्हिडिओ पोस्ट करते, यूट्यूबवर पण करते आणि माझे डेली ब्लॉग हे तुम्हाला येतच राहतील. सो बाय, चलो बाय बाय, भेटूया उद्या. गुड नाईट.